मित्रांनो, या पूर्वीच्या चर्चासत्रामध्ये आपण संक्रमण काळ म्हणजे काय, गायीचा संक्रमण काळ म्हणजे काय, म्हैशीचा संक्रमण काळ म्हणजे काय, हे सर्व इत्थंभूत बघितले. मित्रांनो, या आता संक्रमण काळ म्हणजे काय आणि संक्रमण काळाचे दुग्ध व्यवसायामध्ये, दूध उत्पादनामध्ये महत्त्व काय, हे आपण या परिसंवादामध्ये समजून घेणार आहोत. खऱ्या अर्थाने जर बघितलं, आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसाय करताना दुग्ध व्यवसायाच्या त्रिसूत्रीमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण आर्थिक त्रिसूत्रीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण गायीकडून वर्षाला एक वेत घेत नाही किंवा म्हैशीकडून 1.5 वर्षाला एक वेत घेत नाही आणि गायी आणि म्हैशीकडून प्रत्येक वेतात जास्त दूध घेत नाही, तोपर्यंत आपला दुग्ध व्यवसाय आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सबळ करू शकत नाही. आणि मित्रांनो, ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसायाच्या त्रिसूत्रीसाठी संक्रमण काळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून संक्रमण काळाचे महत्त्व समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. ते या पुढील परिसंवादामध्ये आपण संक्रमण काळाचे महत्त्व समजून घेऊ. आर्थिकदृष्ट्या सक्षम दुग्ध व्यवसायाच्या त्रिसूत्रीमध्ये सांगितल्याप्रमाणे वर्षाला एक वेत, गायी म्हशी व्याल्यानंतर पुन्हा माझावर येणे, 42 ते 105 दिवसाच्या आत गायी म्हशी गाब जाणे, गाब राहणे आणि 1 वर्षाच्या आत गाय विणे आणि 1.5 वर्षाच्या आत म्हैस विणे. म्हणजेच वर्षाला एक वेत गायीकडून आणि 1.5 वर्षाला एक वेत म्हैशीकडून, ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे आपण प्रत्येक वेतात जास्त दूध म्हणतो. विल्यानंतर जनावरे आजारी न पडणे, लगेच गायी म्हशी चांगल्या पद्धतीने खायला लागणे, दुधावर येणे, 25 ते 35 दिवसामध्ये पीक लॅक्टेशनला जाणे आणि पूर्ण लॅक्टेशन पिरियडमध्ये त्यांच्या अनुवंशिकतेप्रमाणे दूध उत्पादनाच्या तक्त्याप्रमाणे दूध देणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला ह्या संक्रमण काळाचं योग्य नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. विण्यापूर्वीच्या संक्रमण काळात काळजी न घेतल्यास होणारे गंभीर नुकसान कुठलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गायी भाकड राहण्याची जास्त शक्यता असते, वंध्यत्व असण्याची जास्त शक्यता असते. गायी विण्यापूर्वी जर आपण तिचं योग्य व्यवस्थापन केलं नाही, डिकॅड मॅनेजमेंट केलं नाही, विण्यापूर्वी आणि व्याल्यानंतर जर शरीरातील कॅल्शियमची पातळी व्यवस्थित राहिली नाही तर जार पडत नाही, वार किंवा जार अडकण्याची शक्यता असते. युट्राईन इन्फेक्शन होतात, मेट्रायटिस, एंडोमेट्रायटिस किंवा पायोमेट्रा अशा प्रकारचे रोग होतात आणि गाय लावणं सहजासहजी आपल्याला शक्य होत नाही. गाय विण्यापूर्वी आणि गाय व्याल्यानंतर जर शरीरामध्ये आहारपूरक घटकांची कमतरता असेल, स्ट्रेस मिनरल्सची जर कमतरता असेल तर गायीमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स होतो, गायी सायक्लिकल ॲक्टिव्हिटीमध्ये येत नाही, त्याला आपण पोस्ट पार्च्युरंट अनास्ट्रस म्हणतो आणि त्यामुळे गायी म्हशींमध्ये वंध्यत्व वाढतं, भाकड काळ वाढतो. कदाचित बऱ्याचशा अंशी विण्यापूर्वीच्या संक्रमण काळात व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यामुळे कालवडी किंवा वासरं एक तर कमी वजनाच्या किंवा कमकुवत जन्माला येतात आणि अशा प्रकारे अशा कालवडी आपण पुढे त्यांची चांगली गाय बनवू शकत नाही, उत्पादनासाठी वापरू शकत नाही. कदाचित जर आपण चांगल्या प्रतीच्या वळूचा वापर करून सॉर्टेड सिमेंट, महागडं सॉर्टेड सिमेंटचा वापर करून जर आपण आपली गाय किंवा म्हैस गाब घालवायचा प्रयत्न केला आणि नेमकं वासरू कमकुवत निघालं, कमी वजनाचं निघालं, ओढून काढावं लागलं, स्ट्रेसफुल निघालं, तर अशा कालवडीचं आपण एक चांगली गाय बनवण्यासाठी संगोपन करू शकत नाही. हा एक सगळ्यात महत्त्वाचा तोटा असतो. त्याचप्रमाणे आहारपूरक घटकांच्या कमतरतेचे रोग होण्याचे चान्सेस जास्त असतात. एनर्जी मेटाबॉलिझम व्यवस्थित न झाल्यामुळे गायीला किटोसिस होण्याचे चान्सेस असतात. विण्यापूर्वी आणि व्याल्यानंतर गायीच्या शरीरामध्ये कॅल्शियमची पातळी योग्य प्रमाणात मेंटेन न झाल्यामुळे हायपोकॅल्शियमासारखा रोग होतो. हा हायपोकॅल्शियमा जास्त दिवस टिकला, दुधाचा ताप जास्त दिवस टिकला आणि जर गाय किंवा म्हैस लॅटरल रिकम्बन्सीमध्ये राहिली तर डाउनर स्काउ सिंड्रोम होण्याची शक्यता असते आणि गाय किंवा म्हैस दगावण्याची शक्यता असते. अशा प्रकारे आपण ट्रान्झिशन मॅनेजमेंट किंवा संक्रमण काळाचं व्यवस्थापन केलं नाही तर गायी बऱ्याचशा आजारांना पडून नुकसान होण्याची चान्सेस जास्त प्रमाणात असतात. भाकड काळ वाढतो. का वाढतो? जार अडकतो, गर्भपिशवीचे आजार वाढतात, गायी म्हशी गाब राहत नाहीत, गायी म्हशी वेळेवर माझावर येत नाहीत, जास्त काळ भाकड काळ राहिल्यास लावायला त्रास होतो,
गाय लागण्यास खूप वेळ जातो आणि वर्षाला एक वेत मिळत नाही. सांभाळण्याचा खर्च वाढतो आणि एकूण सांभाळण्याचा खर्च वाढल्यामुळे अशा भाकड गायी गोठ्यामध्ये वाढल्यामुळे गायींचा ओपन पिरियड जास्त असल्यामुळे खऱ्या अर्थाने सरासरी दूध उत्पादन हे कमी पडतं आणि सरासरी दूध उत्पादनाचा सरासरी उत्पादन करण्याचा खर्च हा सुद्धा वाढतो आणि मग दुधाला योग्य भाव न मिळाला तर आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक नुकसान होतं. दुसरा विषय म्हणजे दूध उत्पादन कमी होते. खऱ्या अर्थाने जर बघितलं, गाय किंवा म्हैस पहिल्या 60 दिवसामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात दूध देते. ती 30व्या किंवा 35व्या दिवशी पीक लॅक्टेशनला जाते आणि 20 ते 25 दिवस, 30 दिवस ती पीक लॅक्टेशनला टिकून राहते आणि नंतर तिचं दूध हळूहळू कमी यायला लागतं. मित्रांनो, अशा वेळेला जर आहारपूरक घटकांचं योग्य नियोजन नसेल, व्याल्यानंतरच्या संक्रमण काळामध्ये आपण गायींना किंवा म्हैशींना योग्य आहार दिला नाही तर त्या अपेक्षित दुधाला येत नाही. त्यांचं आरोग्य चांगलं नसेल तर त्यांचं खाणं कमी असतं, खाणं वाढत नाही. लिव्हरवर स्ट्रेस असेल तर पचन व्यवस्थित होत नाही आणि अशा प्रकारे बऱ्याचशा आजारांना जनावर बळी पडतं, गाय बळी पडते आणि ती दुधावर जात नाही. गाई म्हशीनंतर दुधावर येत नाहीत, अपेक्षित अनुवंशिकतेप्रमाणे त्यामुळे ते दूध देत नाहीत. सरासरी दूध उत्पादन कमी होतं आणि पुन्हा तेच सरासरी दूध उत्पादन कमी झालं, दूध उत्पादनाची किंमत वाढते, दूध उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च वाढतो आणि आपलं दुधाचं जे मार्जिन मिळणार असतं ते कुठेतरी कमी होतं आणि अशा प्रकारे दूध उत्पादन कमी होऊन आर्थिक नुकसान होतं. तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपले शेतकरी बरेचसे सॉर्टेड सिमेंट वापरतात, एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात, भ्रूण प्रत्यारोपण करतात. परंतु एम्ब्रिओ ट्रान्सफर करत असताना, भ्रूण प्रत्यारोपण करत असताना किंवा चांगल्या गायींना चांगल्या प्रतीचं महागडं सॉर्टेड सिमेंट लावत असताना मित्रांनो, जर ती कालवड चांगल्या प्रकारे निपजली नाही तर मुळातच तिथं आपलं नुकसान होतं आणि अशा पद्धतीच्या वासरांचं, कालवडींचं संगोपन करून आपल्याला त्यांच्यापासून भविष्यात चांगल्या गायी किंवा चांगल्या म्हशी बनवता येत नाही. हा एक सुद्धा अतिशय महत्वाचा तोटा असतो. तिसरा महत्वाचा तोटा म्हणजे या काळात व्यवस्थित योग्य पद्धतीने संगोपन जर केलं नाही तर जनावरांमध्ये आजार वाढतात, रोगप्रतिकार क्षमता कमी होते, व्याल्यानंतर स्तनदाह किंवा मस्टायटिस होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि मस्टायटिस योग्य वेळी जर ट्रीट नाही केला किंवा योग्य वेळी त्याचं निदान करून जर त्याला त्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली नाही तर एखादा सड किंवा दुसरं सड जाण्याची शक्यता असते आणि 4 सडापैकी 1 किंवा 2 जर सड गेला तर 25 ते 50% उत्पादनाचं कायमचं नुकसान होऊ शकतं आणि ती गाय निकामी होऊ शकते. त्याचप्रमाणे रोगप्रतिकार क्षमता कमी झाल्यामुळे गाय विताना इम्युनिटी कमी असल्यामुळे वार व्यवस्थित पडत नाही आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याचशा अंशी गायीला युट्राईन इन्फेक्शन्स होतात. इन्व्हॉल्युशन ऑफ द युटरस म्हणजे गाय व्याल्यानंतर किंवा म्हैस व्याल्यानंतर वासरू बाहेर पडल्यानंतर गर्भपिशवी जी नॉर्मल यायला पाहिजे ती नॉर्मल वेळेवर येत नाही, तिला वेळेवर यायला किंवा पूर्वरत परिस्थितीमध्ये यायला खूप वेळ लागतो आणि अशा प्रकारे अनइन्व्हॉल्युशन ऑफ युटरस झाल्यामुळे गाय सायक्लिकल ॲक्टिव्हिटीमध्ये येत नाही. गायी, जनावरं, म्हैशी आजारी पडल्यामुळे त्यांचा उपचाराचा खर्च वाढतो. मित्रांनो, तुम्ही जर पूर्णपणे ठोकताळा मांडला, तुम्हाला एक गाय अंदाजे पूर्ण वेतामध्ये किती नफा कमवून देते तर जर बघितलं तर ही गाय आपल्याला कमीत कमी 25 ते 35 हजाराचा पूर्णपणे नफा कमवून देते आणि त्या 25 ते 35 हजाराच्या नफ्यामधून जर मस्टायटिस सारख्या रोगासाठी जर आपण 10-15 हजार रुपये खर्च केले तर आपला पैसा किती खर्च होतो आणि खऱ्या अर्थाने म्हणूनच मित्रांनो, ट्रान्झिशन मॅनेजमेंट किंवा संक्रमण काळाचं योग्य व्यवस्थापन केलं तर जनावर आजारीच पडणार नाही आणि जनावर आजारीच पडू नये हा तर खरा उद्देश असला पाहिजे. जनावर आजारी नाही पडली तर आजारपणाचा खर्च कमी होतो, दूध उत्पादन चांगलं राहतं आणि खऱ्या अर्थाने आपल्याला त्या गायीपासून त्या वेतामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उत्पन्न घेता येतं आणि अशा प्रमाणे आपलं आर्थिक नुकसान आपण टाळू शकतो. म्हणून ट्रान्झिशन मॅनेजमेंटमध्ये आजार होऊ नये याची आपण अतिशय काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, संक्रमण काळाची नेमकी उद्दिष्ट काय असली पाहिजे, संक्रमण काळात काय झालं पाहिजे, संक्रमण काळात व्यवस्थापन कसं केलं पाहिजे, संक्रमण काळात कुठल्या बाबींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, ह्या गोष्टीची जर उद्दिष्ट बघितली तर गायीला संतुलित व पुरेसा आहार मिळवून देणे हा एक सगळ्यात महत्त्वाचा उद्देश असला पाहिजे. आणि तो आहार म्हणजे काय, आहार कसा असला पाहिजे मित्रांनो, याबद्दल आपण गाय विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाच्या आहाराचं नियोजन हे लेक्चर पुढचं असणार आहे, त्याबद्दल आपण
त्या लेक्चरमध्ये इत्थंभूत माहिती मिळवणार आहोत. गायीचं आरोग्य सुरक्षित असलं पाहिजे, प्रसूती सहज झाली पाहिजे, प्रसूती करताना कुठल्याही प्रकारची असिस्टिंग, वासरू ओढून काढणे, सिझेरियन करणे, अशा प्रकारचा कुठलाही प्रकार झाला नाही पाहिजे. प्रसूतीनंतर लवकरात लवकर ती गाय किंवा म्हैस दुधावर आली पाहिजे आणि त्या गायीने किंवा त्या म्हैशीने पूर्ण 300 दिवसामध्ये अनुवंशिकतेप्रमाणे दूध उत्पादन तक्त्यानुसार दूध दिलं पाहिजे. हेच सगळ्यात महत्त्वाचं खरं तर त्या संक्रमण काळाच्या व्यवस्थापनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. अशा पद्धतीने मित्रांनो हा संक्रमण काळ समजून घेऊन, त्याचं महत्त्व समजून घेऊन, त्या पद्धतीने त्या गोष्टी जर आपण केल्या, योग्य व्यवस्थापन केलं, तर आपण आपला दुग्ध व्यवसाय नक्कीच आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि फायदेशीर बनवू शकतो.